श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। मंगळवारी रात्री 2:30 वाजेच्या सुमारास सिडको अग्निशामक केंद्राच्या समोरील चौपाटीतील एका दुकानाला अचानक आग लागण्याची घटना घडली आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ आग लागल्याची माहिती अंबड पोलिसांना कळवली। यानंतर चौपाटी दुकानाचे अध्यक्ष राहुल गणोरे यांनी या संदर्भात अंबड पोलिसांना माहिती दिली। गणोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला। काही वेळात अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। आग विझवत असताना अचानक दुकानातील 2 गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीचे प्रमाण वाढले। या स्फोटात अग्निशामक दलाचे कर्मचारी राजेश हडस हे जवळपास 70% भाजले, तर सामाजिक कार्यकर्ते अमोल खंदारे हे देखील 40% भाजले आहे। यामध्ये चौपाटी अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल गणोरे हे देखील गंभीर जखमी झाले। सध्या जखमींवर लेखानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे। मला आपल्या अंबड पोलीस स्टेशनचे दिघे कॉन्स्टेबल आहेत, त्यांचा फोन आला की चौपाटीवर ते किशन थापा आणि दुसरी साईडला एक गाडी तिथे आग लागली। अन्नू शहा म्हणून यांची अंडाभुजीची गाडी आहे, त्या गाडीला आग लागली असं आपला फोन आला। मी त्वरित निघालो, तिथे पोहोचलो। अग्निशामकची गाडी तेवढी तिथे आली आणि ती भिजवायचं काम सुरू होतं। मग आम्ही ती भिजवायचा प्रयत्न करत होतो। अग्निशामकचे कर्मचारी होते, आम्ही तिथे होतो, ते भिजवत होते। ते भिजवताना अचानक तिथे भाज त्या टाकीचा। हा स्फोट इतका भीषण होता की समोर असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या। याबाबत अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी यांनी घडलेल्या घटनेबाबत अधिक माहिती दिली आहे। आज संध्याकाळी पहाटे 2:50 सिडको अग्निशमन केंद्र येथे एक नागरिक समक्ष येऊन कॉलची माहिती दिली तर सिडको चौपाटी येथे आग लागलेली आहे। त्याप्रमाणे सिडको केंद्रावरील बंब जो पहिला टर्नआउट आहे 2:51 घटनास्थळी रवाना झाला। घटनास्थळी रवाना झाला त्यावेळेस कर्मचारी आग विझत असताना आग पूर्ण विझलेली होती। त्याच्यानंतर सिलेंडरचा ब्लास्ट झालेला आहे। त्या ब्लास्टमध्ये अग्निशामक दलाचा आमचे एक कर्मचारी आहे ते जखमी झालेले आहे। तो आणि ब्लास्ट झाल्यानंतर आमचा दुसराही टर्नआउट त्या ठिकाणी 3:08 झालेला आहे। अशा 2 गाड्या घटनास्थळी आमचं काम करत होतं। पण जेव्हा ब्लास्ट झाला त्या ठिकाणी आमचे कर्मचारी पुढे होते, अर्धे हडस म्हणून। आणि ज्यावेळेस ब्लास्ट झाला त्यावेळेस त्याचे काही फ्लेम होत्या, त्यांच्या शरीरावर आल्या आणि ते भाजले गेलेले, चेहऱ्याला आणि माझ्या उजव्या हाताला असं त्यांचं भाजलेलं आहे। अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नांनी आग विझवण्यात आली। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी, अग्निशामक दलाचे सब ऑफिसर TB परदेशी, अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी संजय बैरागी, अविनाश सोनवणे, KK पवार, पार्थ शिंदे, अजिंक्य वज्रे, वाहन चालक I काजी, HD घुगे घटनास्थळी दाखल झाले। पुढील तपास अंबड पोलीस करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।